माझ्या सासू सासऱ्याची जमीन हाती, त्यांची पिढी गेली, माझी पिढी गेली. मी 50 वर्षापासून घर बांधलं तर काय नगरपालिका नव्हती. आता नगरपालिका आली. माझी विनंती आहे का बाबा, माझा लेक जाईल परदेशाला, मला त्या घरामध्ये राहू द्या आणि मला काय काढू नका बाबा परदेशात. आणि दोन्ही कोण रोड घ्या, गरीब गुरबाला द्या, श्रीमंताला द्या, गरीबाला द्या. गरीब दुबळ्याला तुम्ही पदरात घ्या बाबा. आम्ही तुम्हाला माफी मागवतो बाबा. एवढं काय तुम्ही काही हे करू नका. गरीब दुबळ्यात 50 वर्षापासून गेला तर घरी नाही आला. मी 25 वर्ष माझ्या लेकासाठी मी हिंडले बाबा दुनियामध्ये, तर माझ्या लेक काय सापडली. मी त्या घरामध्ये राहते. माझे काय भूमिका गरीबाच्या घरात वाढा आणि तुम्ही रोड बनवा. नाही बनवा साहेब, रोड बनवा. मंत्र्याचं बायका तुम्ही कमाले मनवा. नाही मोठ्याले गाड्या तुमच्या बनवा ना, आमच्या घरा पाडून सगळे. मंत्र्याचं ऐका नाही तुम्ही कमाले. काम गेला, पोट गेला, सगळं गेलं. आता काय करायचं? काय घ्यायचं? मराठा औषध घ्या. मंत्र्याचं ऐका ना तुम्ही. काय फाशी घ्या. इधर आओ, आप गाड़ी जान दो, गाड़ी जान दो. बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, देशमुख अहिल्यादेवी होळकरांचा, चला. शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय. देशमुख अहिल्यादेवी होळकरांचा जय. एक चुटीचा जय. एक चुटीचा जय. पूर्ण खाली पूर्ण सरका ना तुम्ही, सरका. पुढं सोडा आहे. सरका, सरका. आप भी इधर पूरे आ जाते, आप भी इधर हो जाए. नहीं रुको. अरे तुम आ गया हो ना यार आदिल भाई, एक साइड से आ जाओ. बस बस. आपल्या ग्रुप यस. अरे यार हमारे लिए तो आ रहे, हम इतनी दूर दूर से बाकी हैं. त्या दिवशी पण टाकून गेली, आज पण टाकायला आली होती. साहेबांना तरी आता कधी बोलले यांच्या आदेशानुसार उपसंचालक नगररचना सरांच्या मार्गदर्शनाखाली आज पैठण रोड ते
नाथ व्हॅली हायस्कूलपर्यंत 36 मीटर विकास योजना रस्त्याचे मार्किंगचं काम आज महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. काय नागरिकांनी विरोध सुद्धा केलेला आहे. सुरुवातीला पैठण रोडच्या त्या जंक्शन पॉईंटवर जे सुरुवातीला काही लोकांनी तिथे विरोध केला, पण नंतर उरलेल्या सगळ्या ठिकाणी व्यवस्थितपणे सगळी मार्किंग करून देण्यात आलेली आहे. मग ते बस्तीमध्ये तुम्ही मार्किंग नाही केली का, थांबवली? सध्या मार्किंग केली नाही तिथे परत आम्ही पुनश्च एक दिवस ठरवून आम्ही तिथे मार्किंग करूया. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही वन साइडच मार्किंग करताय असं नाही त्यांचा आरोप. हा पूर्ण 36 मीटर जसा डीपी रस्ता आहे त्याप्रमाणे टोटल स्टेशन केलेलं आहे. त्या टोटल स्टेशनच्या अनुषंगाने पूर्ण व्यवस्थित मार्किंग आपण करत आहोत. काय नागरिकांना, इथल्या नागरिकांना काय आवाहन करतात? म्हणजे मार्किंगसाठी सहकार्य करावं महानगरपालिकेला, हेच आव्हान राहील. आणि जे मार्किंग करते ते 36 मीटर दोन्ही बाजूनी बरोबर करणार? ते पूर्ण 36 मीटर करतोय. या रस्त्याला डिवायडर नाही. जसं मंजूर विकास योजना नकाशामध्ये आहे त्याप्रमाणे टोटल स्टेशन झालेलं आहे, त्यानुसारच मार्किंग होत आहे. धन्यवाद. विशेष म्हणजे आमची जे कांचनवाडी कृती समिती आहे, तर गट नंबर 10 आणि 11 जे आहे हे काश्मीर नगर नाथवेलीचं जे बाधित रस्ता आहे, तर पहिले हे रस्ता 91ला 36 मीटर होता. 36हून परत त्याची अलाइनमेंट चेंज झाली आणि परत 36 मीटर आता झालेलं आहे. तर याचं जे आहे पहिले टोटल स्टेशन TP प्लॅनिंगच्या माध्यमातून काढण्यात आलं, परंतु स्थानिक नागरिक जे आहे, तर स्थानिक नागरिकांचं म्हणणं हे आहे की मागील 1 वर्षापासून यांनी या रोड अलाइनमेंटवर वर्किंग करत आहे. तर रोड अलाइनमेंटवर वर्किंग करताना जे समोरचं जे गट आहे त्या गटाला जे आहे सर्वप्रथम त्यांनी जेव्हा लेआउट केलं, ते लेआउटला 9 मीटरचा रस्ता सोडला. पहिला विषय हे 9 मीटरचं जे त्यांनी साईड मार्जिन सोडली ते काही त्यांनी सोडलेली नाही आहे. दुसरा विषय सर्व्हिस रोड 9 मीटरचं होतं. दुसरा विषय जेव्हा माहितीचा अधिकार आम्ही 2024ला टाकलं, तर त्याचे पण पुरावे आहेत. त्या पुराव्यामध्ये या ज्या बिल्डिंग आहे त्यांना परवानगी भेटलेली नाही आहे. चला ठीक आहे, त्यांना परवानगी नाही भेटली, त्यांनी बिल्डिंग बांधून टाकले, त्याचं पण आम्हाला विरोध नाही. परंतु गट नंबर 10 आणि 11 जे आहे 1982चं जे TLR नकाशा आहे, तर TLR नकाशा या नागरिकांनी तर काही घरी बनवलेला नाही आहे. जे सरकारी दृष्टिकोनातून जे मॅपिंग झाली तर त्याची हद्द आपण फायनल करा. हद्द फायनल करून समान कारवाई करा, हे नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिकांनी विरोध केलेला नाही आहे. आपल्या माध्यमातून आम्ही हे सांगू इच्छितो, कारवाईला विरोध नाही आहे, पण आपण कारवाई करत असताना जे आहे एकतर्फा न्याय आणि एकतर्फा अन्याय असं नका करू. सेंटर घेऊन कारवाई करा, हे नागरिकांचं म्हणणं आहे. एक वन साइड त्यांनी मार्किंग करणं सुरू केलं होतं. आज वन साइड मार्किंगसाठी ते आलेले होते, तर स्थानिक नागरिकांनी त्यांनी तेच प्रश्न विचारला, तुम्ही वन साइड मार्किंग जे करताय ते कोणत्या विषयावर करताय? कारण की आम्ही त्यांना म्हटलं की रोडचं सेंटर आपण आहे का, तर रोडचं सेंटर त्यांना पण अजून क्लिअरन्स नाही आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे माननीय कमिशनर साहेब? आम्ही माननीय जी श्रीकांत साहेबांना हेच विनंती करणार की आपण जे आहे स्थानिक नागरिक जे आहे हे सर्व कृती समितीची एक समन्वयक बैठक घ्या. यांचं पण जे आहे यांचे जे लिगल पॉईंट्स आहे, लिगल पॉईंट्स ऐकून पुढील आपण जे आहे कारवाई करा. कारण की याच्यामध्ये पण जे आहे ते क्लिअर दिसतोय की मागील लोकमतच्या पेपरमध्ये पण जे आहे हे आलेलं आहे की भूमाफियांना गिळला रस्ता. तर काही ठराविक लोकांना फायदा पोहोचण्यासाठी हे लेआउट मंजूर झालेलं आहे. त्या दृष्टिकोनातून गरिबावर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून पुढे कारवाई करा. जवळपास 350 घर या ठिकाणी बाधित होणार आहे. एक 7 ते 8 दिवसा पहिले या ठिकाणी महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी या ठिकाणी आले होते. ते या ठिकाणी आले असताना नेहमीसारखा जो सर्वसाधारण लोकांना प्रश्न निर्माण होतो तोच प्रश्न आम्हाला सर्वांना निर्माण झाला की साहेब आपण काय करताय, कशासाठी आपण इथं आलाय, की आम्हाला थोडं सूचना द्या. तर त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी मोजणी करण्यासाठी आलेलो आहे. तर मोजणी कोणतं कशी करताय तुम्ही, रस्त्याची करताय की काय करताय नेमकी? त्यांनी सांगितलं की आम्ही रस्त्याची मोजणी करतोय. पण साहेबांनी तर सांगितलंय तुम्हाला की दोन्ही साईडनी पण रस्ता मोजणी करा, तुम्ही एका साईडनीच का मोजणी करताय, का बरं मोजणी करताय एका साईडनीच? तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला पूर्ण गट उचलायचा आहे. आता गट तुम्ही अर्ध्या रस्त्यामधून कसं गट उचलता? रस्त्याच्या तुम्ही बॉर्डर कुठे आहे, काय कुठे आहे, त्या बॉर्डर सोडून तुम्ही रस्त्याच्या मधोमध जाऊन तुम्ही तो रस्ता उचलताय. याचा अर्थ तुम्ही नागरिकांची दिशाभूल करताय. एक 7 ते 8 दिवसा पहिले त्यांनी नागरिकांना असंच दिशाभूल करून तो 36 मीटर रस्ता पूर्ण ह्या साईडनी मोजला आणि आज पुन्हा तोच बहाणा घेऊन ते परत आज या ठिकाणी आले. या ठिकाणी आले असताना मी साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब तुम्ही त्या दिवशी सेंटर उचलायला आले होते किंवा मोजणी करायला आले होते, मग आमचा सेंटर पॉईंट कुठं आला, रस्त्याचा सेंटर पॉईंट कुठं आला, कुठला सेंटर पॉईंट काढला, दोन्ही साईडला तुम्हाला रस्ते घ्यायला सांगितलेले, तर याच्यावर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जास्त नाटक करताय, तुम्ही आम्हाला सहकार्य करत नाहीये, तुम्ही आम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला विचारतोय, काही चुकी थोडी करतोय आम्ही. आणि लगेच ते म्हणे सातारा पोलीस स्टेशनला बोला, पोलीस अधिकाऱ्यांना बोला, यांच्यावर कारवाई करा, यांची उचलबांगडी करा, यांना
दांडे मारा, यांच्यावर कारवाई करा. अरे तुम्ही असं करून आम्हाला दमदाटी करून आमच्यावर हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करताय का? गोरगरिबाचं म्हणणं मग ऐकणार तरी कोण ऐकणार? आम्ही 2-4 वेळेस साहेबांच्या माध्यमातून साहेबांना विनंती केली. साहेबांनी सांगितलं की बाबा दोन्ही साईडने बरोबर तुम्ही मार्किंग करून ज्या पद्धतीने रोड आहे, ज्या पद्धतीने मार्किंग पडलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही घ्या. पण प्रशासन ऐकत नाहीये. प्रशासन विनाकारण हुकुमशाही करते. काय ह्या गोरगरिबांनी त्यांचं नुकसान केलेलं आहे तेच समजत नाहीये. या धनक्षय लोकांकडनं तुम्ही अब्ज रुपये घेता आणि त्यांची सहकार्याच्या बाजूने तुम्ही उभा राहतात आणि गोरगरिबावर अन्याय करतात. असं का बरं? असं विचारत असताना त्यांनी आम्हाला या पद्धतीने दमदाटी केली. त्यासाठी आमचा नाईलाजाने आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांना विरोध करायचा नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांच्या कार्यामध्ये आम्हाला अडथळा आणायचा नाहीये. पण तुम्ही आमच्याशी माणूस म्हणून तरी सांगा काय करताय काय नाही. तर तुम्ही जर आमच्यावर हुकुमशाही करत असाल तर आमच्याकडे पर्याय नव्हता. म्हणून आम्ही नाईलाजाने रस्त्यावर उतरलो. एक 5-7 मिनिटाचा रस्ता रोको झाला. त्याच्यानंतर प्रशासन आलं, त्यावेळेस आमची दखल घेतली जाते. म्हणजे आम्हाला आमचे घर वाचवण्यासाठी, आम्हाला आमचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं. मग आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घेत नाही. आम्हाला ज्या अधिकाऱ्यांनी मतदान करायचा अधिकार तुम्ही सांगतात त्या अधिकाऱ्याने आम्हाला आमचं म्हणणं सुद्धा तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे ना. तर माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला हीच विनंती. हो सर, आज आम्ही पोलीस प्रशासन या ठिकाणी आलं. त्यांनाही आम्ही विनंती केली की सर तुम्ही आमची बाजू घेऊन विनाकारण प्रशासनाच्या बाजूने उभा राहून नागरिकांशी विनाकारण त्यांचं नुकसान करू नका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका, त्यांच्यावर अन्याय करू नका. कारण तुम्ही दोन्ही बाजू घ्या. कारण तुम्हाला दोन्ही बाजू सांभाळायच्या आहेत. तुम्ही फक्त प्रशासन, तुम्ही पण प्रशासन, ते पण प्रशासन, याचा अर्थ तुम्ही त्यांची बाजू घेऊन आमच्यावर अन्याय अत्याचार करू नका. तर साहेबांनी सांगितलं की नाही तसं काही होणार नाही, आम्ही जनतेसोबतच आहोत. आणि त्यांनी तात्काळ लोखंडे साहेब यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की साहेबांसोबत जोपर्यंत त्यांचं सविस्तर चर्चा होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करू नका. आणि त्यांनी पोलीस महानगरपालिकेला पण विचारलं की तुम्ही आम्हाला पत्र दिलं का, आज इकडे मोजणी करायला येत आहे म्हणून. त्यांनी सांगितलं की नाही साहेब. मग म्हणजे बघा ना किती खतरनाक कार्यक्रम आहे हा महानगरपालिकेचा. पोलीस प्रशासनाला सुद्धा तुम्ही कल्पना देत नाही. मग आमच्या लोकांसारख्या, आमच्या सर्वसाधारण लोकांना तुम्ही काय मोजणार आहे? तर त्यासाठी माझं आपल्या माध्यमातून विनंती आहे साहेबांना की असलं कुठल्याही प्रकारचं कृत्य करू नका साहेब. आम्ही तुम्हाला सहकार्य करायला 100% तयार आहोत. फक्त आमचं म्हणणं तुम्ही विचारात घेऊन आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती. आम्ही आता याच्यानंतर आम्हाला साहेबांनी सांगितलं की आता तुमचं कमिशनर साहेबासोबत आणि पालकमंत्री साहेबासोबत संयुक्त बैठकाचं आयोजन करू. त्या आयोजनामध्ये तुमचं काय काय नियम आहेत, तुमच्याकडे काय काय अडचणी येते तिथं सांगा आणि त्याच्यावर काय मार्ग निघेल त्या पद्धतीने पुढील आम्ही कारवाई करू. या ठिकाणी महानगरपालिका मी कायदेशीर बाजू मांडत असताना एवढं सांगेन की महानगरपालिका ही 1982 ला अस्तित्वात आली, परंतु तत्पूर्वी हे भूमी अभिलेखचे नकाशे अस्तित्वात होते. शासनाचा मार खायचाय का, पोलिसाचा बळाचा वापर करतायत. आणि आम्ही त्यांना पण विनंती केली की आम्हाला फक्त अन्याय करू नका, आम्ही तुमच्या बाजूनच आहोत, आम्ही तुमच्या पलीकडे जाऊ शकत नाही. फक्त एवढं आहे का आमच्यावर अन्याय करू नका तुम्ही. आणि जे करायचं तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून करा. तुम्हाला कुठलीही दखल अंदाजी होणार नाही. तुम्हाला पूर्ण नागरिकाचा सपोर्ट राहील. आणि परत आम्हाला असं दिलं की तुमचे कार्यकर्ते कोण आहे. आमच्यामध्ये कार्यकर्ता कुठला आलेला नाहीये. आम्ही कार्यकर्त्याला घेतलेले नाही. आमचे सगळे सामान्य माणसं आहेत. आमचे घर चालले, आम्ही रस्त्यावर येणारेच आहेत. आणि आम्हाला यायचं नव्हतं, मजबूर केलं शासनानं आम्हाला. आणि पालकमंत्री साहेबाला विनंती आहे कळकळीची. आणि यांना पण विनंती आहे महानगरपालिकेच्या साहेबाला पण, श्रीकांत साहेबाला, का आम्हाला फक्त अन्याय करू नका, न्याय करा. तुम्ही अन्याय करू नका. 4 घरासाठी 100 घर मारू नका. तुम्ही 100 लोक मारताय म्हणजे एका घरामध्ये कुटुंब 10 ते 15 लोक राहतायत. तुम्ही तेवढ्यावर अन्याय करता. तुम्ही हा विचार करा गोरगरिबाचा. आणि तुम्हाला दोन्ही बाजूना रस्ता घ्या, आमचा विरोध नाहीये त्याला. असं काही म्हणणं नाहीये. तुम्ही दोन्ही कुणबी कारवाई करा, आम्हाला न्याय द्या. आम्ही गरीब लोक आहे. आम्ही आता आमच्या नवरी 40 वर्षापासून इथं राहते. आम्हाला कोणी असं येऊन दामदाटे द्यायचं नाहीये. सहकार्य करा, आमचा विचार करा. आम्ही घरं पाडल्यात कुठं जाणार, आमचे मुलं बाळा शाळेत कसे पाठवायचे. आणि आम्ही आता 40 वर्षापासून इथं राहतोय आणि अंतर आमच्यामध्ये काही शक्ती नाही. आम्हाला कोणचे कामं नाही. आम्ही धंद्याला लोक आहे. आमचे धंदे मोडले तर आम्ही खाणार कसं, आमच्या लेकराचं शिक्षण कसं होईल. शिक्षण झालं बी तर आम्ही कॉलेज कसं करणार, आम्ही कुठं राहणार. आम्हाला याच्यापर्यंत ह्या घरापर्यंत काही पर्याय नाही. आमचा सगळ्या वशर करा, आमच्यावर अत्याचार करू नका, गरीबाचा न्याय करा. तुम्ही न्यायाचं द्या बोलताय ना, न्याय द्या म्हणून. मग गरीबाच्या तुम्ही 300 घरं मोडताय आणि हे 50 घरं सोडताय. म्हणजे का त्यांच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे पैसा नाही. आमच्याकडे काय पैसा नाही. आम्ही मोलकरणी लोक आहे. आम्ही लोकांचे धुणं भांडे करून सनी लेकराचं शिक्षण करतोय. आम्हाला काही
कोणी ड्युट्यात नाही, काही नाही. आमच्या माणसात रोज मंजुऱ्या करते. आम्हाला काय 200-300 रुपये रोज आहे. आम्ही कुठून घरं घेणार, कुठून प्रॉपर्ट्या घेणार? आता प्रॉपर्टी पाहायला गेलं तर इथं स्क्वेअर फूट 3,000 किंवा 3,500 स्क्वेअर फूटची जागा आहे. आम्ही कशी घेणार? आमच्याकडून काय होणार आहे? आमच्या लेकराचं शिक्षण, पाणी, आणि ठीक आहे आम्ही नंतर आमचा कसा पाय हलणार आहे? त्याच्याकरता ना तुम्ही आम्हाला न्याय द्या, आमची काळजी पुरत करा. आणि आमचं असं काही नाही आहे. माझ्या सासू सासऱ्याची जमीन हाती, त्यांची पिढी गेली, माझी पिढी गेली. मी 50 वर्षापासून घर बांधलं तर काय नगरपालिका नव्हती. आता नगरपालिका आली. माझी विनंती आहे का बाबा, माझा लेप जाईल परदेशाला, मला त्या घरामध्ये राहू द्या आणि मला काय काढू नका बाबा परदेशात. आणि दोन्ही कोण रोड घ्या, गरीब गुरबाला ना द्या, श्रीमंताला द्या, गरीबाला द्या. गरीब दुबळ्याला तुम्ही पदरात घ्या बाबा. आम्ही तुम्हाला माफी मागवतो बाबा. एवढं काय तुम्ही काही हे करू नका. गरीब दुबळ्यात 50 वर्षापासून गेला तर घरी नाही आला. मी 25 वर्ष माझ्या लेकासाठी मी हिंडले बाबा दुनियामध्ये, तर माझे काय सापडली. मी त्या घरामध्ये राहते. माझी काय भूमिका पाडू नका रे दादा. आज जो 36 मीटरचा DP प्लॅन जो फायनल केला आहे आयुक्त साहेबांनी, त्याच्यामध्ये काश्मीरनगर कांचनवाडी इथून फक्त 500 मीटरच्या भागामध्येच प्रॉब्लेम आहे. इथून जर बघायला गेलं, पैठण रोडहून बघायला गेलं तर हा DP रोड उजव्या साईडनं जो रस्ता आहे तो उजव्या साईडचा म्हणजे गट नंबर 10च्या साईडचा सर्व्हिस रोड आहे एक्झिस्टिंग. आणि गट नंबर 11मध्ये सर्व्हिस रोडला जागा न सोडता तो पूर्ण रस्त्याची अलाइनमेंट गट नंबर 10मध्ये वळवत आहेत. तर हा एवढ्या 500 मीटरसाठीच का इथून दक्षिण विहारपासून पुढं नाथविली शाळेपर्यंत पूर्ण रस्ता डाव्या साईडनं गेलेला आहे आणि तो सरळ आलेला आहे. तर त्यामध्ये अलीकडे उजव्या साईडनं थोडी पण मार्किंग घेण्यात नाही आलेली, ती मार्किंग सोडलेली आहे. आता तिथून दक्षिण विहारपासून पूर्ण रस्ता महानगरपालिकेनं ॲक्वायर केलेला आहे. मग आता दक्षिण विहारपासून पैठण रोडपर्यंत हा रस्ता फक्त उजव्या साईडलाच का, हे माझा आयुक्ताला क्वेश्चन आहे. याच्यावरती आयुक्त साहेबांनी, आम्ही भेटायला गेलो होतो आयुक्त साहेबांना, तर त्यांनी सरळ सांगितलं की ही वक्फ बोर्डाची जमीन आहे, ती मी जमीन घेणार आणि जे गट नंबर 11 आहे तो त्या लेआउटला मी मंजुरी देणार. याच्यामध्ये आमच्या गोरगरिबांना जायचं कुठं? जर तुम्ही घेत असाल चला ठीक आहे, आम्ही द्यायला तयार आहे, पण तुम्ही आमचं पुनर्वसन करणार का? हा एक क्वेश्चन आहे. ही जी बातमी दिलेली आहे 30 नोव्हेंबर 2013ला ही लोकमतनं बातमी दिली आहे. ही बातमी पूर्ण गट नंबर 11 या साईडनं दिलेली आहे. त्या साईडनं पूर्ण टावर वगैरे सगळं दाखवण्यात आलेले आहेत. मग आत्ताच का ही बातमी नोव्हेंबर 2013ला दिली? त्या टायमाला महानगरपालिका झोपलेली होती का? त्या टायमाला महानगरपालिका झोपलेली होती का? हे माझं म्हणणं आहे. त्या टायमाला महानगरपालिकेने ॲक्शन का बरं नाही घेतली? मग ठीक आहे, आता महानगरपालिकेचं आयुक्त साहेबाचं कालचं जे स्टेटमेंट आलं, महानगरपालिकेचं आयुक्त साहेबांनी जे स्टेटमेंट आलं त्यामध्ये साहेबांनी म्हणलं की जे गोरगरीब लोक बसलेले आहेत त्यांना मी मुआवजा का देऊ? ही जमीन वक्फ बोर्डाची, मी वक्फ बोर्डाला मुआवजा देईन. मग आम्ही इथं 40 वर्षापासून राहतो, त्याचं काय? तुम्ही ज्या सोयी सुविधा पुरवताय, आम्ही जे टॅक्स भरतोय, डबल टॅक्स भरतोय,